DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील जोपू या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी आणि सध्या सातपूर समतानगर येथे वास्तव्यास असलेले युवक यश प्रवीण जाधव यांची भारतीय सैनिक दलात निवड झाल्याने सातपूर परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यश जाधव यांच्या यशाबद्दल समतानगर परिसरात ढोल ताशाच्या गजरात, डीजेच्या तालावर आणि गुलालाची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले। पुष्पगुच्छ देऊन तसेच शुभेच्छांचा वर्षाव करत नागरिकांनी या जवानाचा गौरव केला। यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, भारतीय जनता पक्षाचे माजी मंडल अध्यक्ष संजय राऊत, उद्योजक नवनाथ पवार, उद्योजक दत्तू आंधळे, योगेश जाधव यांच्यासह समतानगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरुणाईनेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत यश जाधव यांच्या यशाचा जल्लोष केला। अकॅडमीचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील उपस्थित राहून यश जाधव यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले। यावेळी यशच्या यशामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। माझं नाव यश प्रवीण जाधव, माझं भारतीय सैन्य दलामध्ये आज सिलेक्शन झालंय। माझ्या आई वडिलांनी मला भरपूर यशामध्ये भरपूर सपोर्ट केला। तर नवीन येणाऱ्या पिढीला मला एवढंच सांगायचंय का हार तर प्रत्येकाला येते, फक्त जिद्द सोडू नका। सैनिक दलामध्ये जाण्यासाठी आपण किती वर्षापासून प्रयत्न करतो? सैन्य दलात जाण्यासाठी मी किंवा 3 ते 4 वर्षापासून प्रयत्न करत होतो। मी संभाजी स्टेडियम देवा सरांकडे देवा फिटनेस अकॅडमी मध्ये मी अकॅडमी म्हणजे तिथं प्रशिक्षण घेत होतो। तिथंच आता त्या सरांमार्फत मला यश मिळालं। अडथळे तर भरपूर आले प्रॅक्टिस करताना, फिजिकल मध्ये, रिटर्न मध्ये असो, पण माघार नाही घ्यायची ही नवीन पिढीला मला सांगणे। पोलीस दलामध्ये भरपूर वेळेस प्रयत्न केले, 1-2 मार्क करून राहून जायचो, पण आता शेवटी सैन्य दलामध्ये माझी निवड झाली। सातपूर भागातील माझे मित्र, माझा एक मित्र तो महाराष्ट्र पोलीस मध्ये त्याची निवड झाली आणि माझ्याबरोबर 3 ते 4 मित्र यांची इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन झाले। आम्ही सर्वांनी सोबत ग्राउंड केलं, रिटर्नचा अभ्यास केला, त्याच्यातून आम्हाला यश मिळालं। माझे नाव सुवर्ण प्रवीण जाधव, माझा मुलगा यश प्रवीण जाधव त्याचे सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल झाले आहे। तर त्याने अशाच देशाचे संरक्षण करावे, देशासाठी समर्पण राहावे एवढीच इच्छा आहे। देश सेवेत पूर्ण योगदान द्यावे त्यांनी। शब्दच नाही सांगणार त्यासाठी, खूप म्हणजे सगळ्यांची त्यांनी मान गर्वाने उंच केली। माझं नाव प्रवीण श्रीपद जाधव, माझा मुलगा यश सैन्य दलामध्ये भरती झाला, मला खरंच अभिमान आहे। माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली। कार्यक्रमात वडील प्रवीण जाधव, आई सुवर्ण जाधव, बहीण सायली जाधव, नवनाथ पवार, संजय राऊत, दत्तू आंधळे, योगेश जाधव, शिक्षक देवास सर, मित्र परिवारातील योगेश बहाळकर, साईनाथ दाभाडे, ज्येष्ठ नागरिक विवेक काका तसेच यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते। देश सेवेचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या यश प्रवीण जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या या यशामुळे सातपूर परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। देशसेवा ही ईश्वर सेवा ही जी म्हण आहे, हे खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाल्यासारखी मनोमनी वाटते। आपल्या सातपूर विभागाची जो खऱ्या अर्थाने मानाचा तुरा आज आपल्या इथं रोवला गेलेला आहे। प्रवीण भाऊच्या आणि वहिनींच्या कष्टाला आज खरोखर यश येऊन यश या नावातच यश आलेलं आहे। आणि आज ज्या भारतीय सैन्य दलात आपल्या यशचं सिलेक्शन झालं, हे खरोखर आपल्यासाठी खूप आनंदाची आणि प्रसन्नतेची बाब आहे। गेल्या काही दिवसापासून प्रवीण आणि आम्ही सोबत काम करतो। जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्याला नेहमी यशची काळजी राहायची की यश या परीक्षेला गेलाय, सैन्य दलाच्या परीक्षेला गेलाय, पोलीस भरतीच्या परीक्षेला गेलाय। वेळोवेळी तो नाराज राहायचा की आज काय होईल काय नाही,
परंतु काल त्याचा अचानक रात्री मला फोन आला आणि बोलला की भाऊ आपल्या यशचं सिलेक्शन झालंय. खरंच तो दिवस, खरंच कालचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण असा होता. यश साठी एक बोलायचं असेल तर असं आहे की संजय भाऊने आता सांगितलंय की आताची जी आपली पिढी आहे, युवा पिढी आहे, हे आपण आता काही वर्षापासून, काही महिन्यापासून बघत आहोत की वेगवेगळ्या व्यसनाधीन झालेली आहे. मोबाईलचं व्यसन असो, ड्रग्सचं व्यसन असो, बऱ्याचशा व्यसनांना ती, आणि झटपट पैसा कसा मिळेल या मागे आपली तरुण पिढी धावते. देशाची सेवा करायची म्हटली तर सगळेजण कंटाळा करतात, म्हणजे सर्वांना ते नकोसं झाले. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा आज प्रवीणनी आणि वहिनींनी त्याच्यावर इतके चांगले संस्कार घडून देशाची सेवा केली तरच ईश्वर सेवा घडेल, समाजाची सेवा घडेल आणि देशाची सेवा घडेल हे त्याला वेळोवेळी सांगून त्याला जे काही त्याला ज्ञान दिलं, जी प्रेरणा दिली, जी ऊर्जा दिली, ती खरोखरच आपल्या ह्या नवीन भावी पिढीसाठी एक वेगळा एक ऊर्जा राहील. आनंदाचा दिवस आज सर्व आमच्या समतानगर वासियांसाठी असून आमच्या परिवारातील आमचे मित्र प्रवीण श्रीपत जाधव यांचा चिरंजीव यश प्रवीण जाधव याचे आज सैन्य दलामध्ये निवड झाली. त्या निमित्ताने आज आमच्या सर्व वर्धेश्वर मित्रमंडळ या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मी यशला सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि यश अशीच देशाची, समाजाची, त्याचप्रमाणे त्यांच्या परिवाराची सेवा अशीच उत्तरोत्तर करीत राहील ही आम्हाला सर्वांना खात्री आहे. खरं सांगायचं झालं तर आज या क्षणी मला फक्त आम्हाला सर्वांना मावशी आणि काकांची खूप आठवण येते. आज तो हा दिवस बघण्यासाठी खरोखर ती या भूतलावर पाहिजे होते, पण देवाच्या मनात आज हा आनंदाचा क्षण बघण्याचा योग त्यांच्या नशिबी नव्हता. प्रवीण बद्दल सांगण्याचं, खरी तो प्रवीणची सुरुवात VIP मध्ये ट्रेनिंग कंत्राटी काम करण्यापासून तर एक पिकअप चालवण्यापासून म्हणजे पूर्णपणे खद्दर आयुष्य असं प्रवीणनी या समतानगर मध्ये हे केलं. आणि एवढं करून आपल्या परिवाराला उच्च शिक्षित करण्यासाठी, त्याचप्रमाणे आमच्या सुवर्ण वहिनी असतील, यांनी सर्वांनी आपला मुलगा काहीतरी करावं. आणि यशला मी अशी विनंती करील का यश हा ही फक्त तुझ्यापुरती मर्यादित न ठेवता येणारी जी समतानगरची तरुण पिढी आहे यांना तू खरोखर मार्गदर्शन कर. कारण आता या तरुण पिढीला मोबाईलच्या व्यतिरिक्त शारीरिक कसरत करण्याची खरोखर गरज आहे. आणि मी यशला विनंती करील का यश यानंतर तू समतानगर मध्ये करिअर मार्गदर्शन म्हणून असं काहीतरी मुलांसाठी कर, तर जेणेकरून भविष्यात तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून या समतानगर मध्ये असंख्य युवक हे पोलीस दलामध्ये असेल, सैनिक याच्यामध्ये असेल, उत्तर प्रगती करतील अशी मी आपल्या यशला शुभेच्छा देतो. आणि समतानगर तर्फे आणि वर्धेश्वर मित्रमंडळातर्फे मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो. नमस्कार, मी संचालक देवा करिअर अकॅडमी सिडको नाशिक. आज आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी यश जाधव याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे परिवारातील सदस्य श्री प्रवीण भाऊ जाधव यांचा मुलगा चिरंजीव यश आज त्याचं आर्मी मध्ये सिलेक्शन झालंय. खरंतर आम्हाला आज खूप आनंद झाला आणि अभिमान पण वाटतोय की आमच्या समतानगर परिसरातील, आमच्या परिवारातील एक सदस्य देश सेवेसाठी, म्हणजे आज त्याला ते यश प्राप्त झालं किंवा त्याला तो बहुमान मिळाला देशाची सेवा करण्याची. मी आमच्या वर्धेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने यशला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. खऱ्या अर्थी समतानगरचा यश आज यशस्वी झाला असंच म्हणावं लागेल. आणि समतानगरच्या मुलांनी या यशचा आदर्श यापुढे घ्यायला पाहिजे आणि आपणही देश सेवेसाठी तयार झालं पाहिजे असं मला वाटतं. सध्या चांदवड तालुक्यातून जोपूर या छोट्याशा गावातून आमचे भाऊ श्रीपत जाधव इथे VIP कंपनीत रुजू झाले. VIP सारख्या कंपनीत त्यांनी कामगार म्हणून काम केलं. त्यांचा मुलगा प्रवीण अत्यंत खडतर कष्ट घेतले त्यांनी आयुष्यभर आणि एक जिद्द होती. आपला एकुलता एक मुलगा देश सेवेसाठी तत्पर व्हावा यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि देश सेवेसाठी त्याला वाहून घेण्यासाठी प्रयत्न केले आणि यशनी सुद्धा
खूप मोठे मेहनत घेतली. वास्तविक पाहता यश लहानपणापासून मी त्याला पाहतो, जन्मताच पाहतोय. अगदी कुडकुडीत शरीराचा, एकदम किरकोळ बांध्याचा मुलगा होता, परंतु एक त्याला ध्येय ठेवलं त्यांनी, आपल्याला मिलिटरीत दाखल व्हायचं. त्यासाठी त्यांनी प्रचंड व्यायाम केला, प्रचंड मेहनत केली आणि तो आज मिलिटरीत दाखल झाला. याचा आम्हा संपूर्ण समतानगर वासियांना गर्व आहे आणि अभिमान आहे. जय हिंद. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.